झालं बरं कामचं पण धोंडे जेवण. आम्हाला मम्मीने लवकर बोलवलं होतं, म्हटली होती स्वयंपाकामध्ये थोडीशी तुझी मदत होईल म्हणून लवकर ये. पण ना आम्हाला सगळ्या गोष्टी ना आयत्या वेळेला सुचतात. मग पटकन आवरून आम्ही निघालो. जाताना ना आम्हाला माझ्या भावाला आणि त्यांना पण घ्यायचं होतं, कारण मम्मीने त्यांना पण बोलवलं होतं. तर ते नाही आल्याशिवाय आमचं धोंडे जेवण होते का. मग गेल्याबरोबर ना मस्त थंडगार असा शरबत घेतला, कारण एवढं उन्हाने गरम झालं होतं. स्वयंपाक करायला तर काय लवकर माझं येणं नाही झालं, पण बाकीचे जे पाहुणे आले होते त्यांचा इकडे मस्त चुलीवरती स्वयंपाक चालला होता. म्हणलं आता थोडासा माझा तरी हातभार लागला पाहिजे. म्हटलं दादूला अगोदर झोपी घालते. तुम्हाला तर माहिती माझ्या माहेरी किती आंबे आहेत, पण आता ना एक पण आंबा नव्हता राहिला. मग इकडे दादूला आंब्याच्या झाडाखाली ना मस्त झोका बांधून त्याला सावलीला झोपी घातलं. तोपर्यंत इकडे माझ्या बहिणीने त्यांनी मस्त असं डेकोरेशन केलं. हे धोंडे जेवण ना माझ्या आजीकडून होतं, त्यामुळे ना माझ्या मम्मीच्या घरीच ठेवलं होतं. त्यामुळे ना मग सगळ्या मावशी, माझ्या सख्या बहिणी, माझ्या मावस बहिणी त्या सगळ्या आल्या होत्या. ऑपरेशन झाल्यानंतर ना मग मस्त असं सगळ्यांचं वेलकम केलं. सगळ्यात अगोदर ना माझ्या मावशी आल्यानंतर मग माझ्या सगळ्या मोठ्या बहिणी, सगळ्यात लहान असल्यामुळे मग सगळ्या शेवटी सगळ्यांचं तर मस्त फुलांनी वेलकम केलं होतं. फक्त माझा भाऊ आणि वहिनी राहिली होती. म्हटलं चला तुमचं पण छान आम्ही स्वागत करू. तर ना मग सगळ्या जावायला इकडे मस्त असं जेवायला दिलं. आता पुढं काय झालं ना ते बघूया नेक्स्ट पार्ट मध्ये. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.